त्या धम्माला त्यांनी मांडणी केली. असा धम्म होता जो मनुष्याचं हित साधणारा होता, त्याचं कल्याण करणारा होता. कारण त्यांनी बघितलेले होते की तो धर्म मिळवण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागले. आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की असं करून पहा, तसं करून पहा, हे करून पहा, ते करून पहा, त्यांनी सर्वच करून बघितलेलं होतं. आणि तसं सर्वच करण्यामध्ये त्यांचे 6 वर्ष चालले गेलेले होते. तप, भयंकर तप केलेलं होतं भगवान गौतम बुद्धाने. एवढं तप की जेव्हा ते आपल्या पाठीला हात लावायचे तर पोटाला हात लागायचे, आणि पोटाला हात लागला तर पाठीला हात लागायचे. इतकं तप, म्हणजे तपाचा पण मार्ग त्यांनी अनुभवलेला होता. करून पाहावं बा, त्यातून तरी आपल्याला सत्य गवसेल. परंतु तेही मार्ग जे आहे सगळे मार्ग करून सोडलेत. आणि एवढे सगळे मार्ग करून सोडल्यानंतर शेवटी जो मार्ग त्यांना मिळाला तो मार्ग जो आहे तो बुद्धत्वाचा मार्ग होता. आणि तो मार्ग कुशल भावनेतून आणि कुशल चित्तातून जाणारा होता, हे लक्षात घ्या. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं कशातून झालं? त्यांच्या कुशल मनातून प्राप्त झालं. जो कुशल मन होतं, जे चांगलं मन होतं, जे चांगली भावना करीत होतं, हे लक्षात घ्या. तर त्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बाकी सगळं सोडावं लागलं. पहिले जो जो विचार होता, जो जो चिंतन होतं, जे पूर्वाश्रमीचं चिंतन होतं, जो जो विचार होता, तो सगळं त्यांनी सोडला. आणि कशावर ध्यान एकाग्र केलं? येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती ध्यान एकाग्र केलं, हे लक्षात घ्या. परंतु ते ध्यान एकाग्र करण्यासाठी त्यांना कशाची गरज होती? स्वस्थ शरीराची गरज होती, हे लक्षात घ्या. कारण तपाचा मार्ग जो आहे तो शरीराला काय करणारा होता? मृत्यूकडे नेणारा होता, संपवणारा होता, हे लक्षात घ्या. तर त्यांना असं वाटलं की बाबा मी जे आहे ते काय केलं पाहिजे? शरीराला स्वस्थ ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन निवास करीत असते. शरीरच नाही तर मग मनाची एकाग्रता कशी साध्य करेल मी? आहे ना? शरीर किती महत्त्वाचं आहे. मग त्यांनी जे आहे जे सुजातानं खीर दिलेली होती भगवान गौतम बुद्धाला बुद्ध होण्या अगोदर, हे लक्षात घ्या. ती खीर जेव्हा त्यांनी खाल्ली तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये तेज आलं, चैतन्य आलं. त्यांचं शरीर जे आहे ते असं शक्ती फील करायला लागलं, हे लक्षात घ्या. त्यांना असं वाटलं का हा मार्ग जो दुसऱ्यांना सांगितलेला तप करायचा हा मार्ग बरोबर नाही. आपल्या शरीराला आपल्याला जेवढं लागते तेवढं आपण खाल्लंच पाहिजे. आणि कोणता पेय पदार्थ त्यांनी घेतला? पेय होता. ते खीर बेसिकली पेय पदार्थ होता, हे लक्षात घ्या. कारण शरीराला त्यावेळी जे आहे ते खीरच पचू शकली असती. दुसरं जर अवजड पदार्थ खाल्ला असतं पचू शकलं असतं का त्यांच्या शरीराला? नाही. खीर पचायला कशी आहे? हलकी असते. ठीक आहे ना? तर खिरेचं सेवन करणं ही चांगली गोष्ट आहे, बरं, हे लक्षात घ्या. तिथून एक गोष्ट शिकायची आहे आपल्याला की आपण खीर सेवन केली पाहिजे, पचायला हलकी असते. तर तुम्ही जे आहे ते खीर सेवन करू शकता. म्हणजे दुपारच्या नंतर जे आहे खीर सेवन करणं चांगली गोष्ट आहे. असो, तर ही एक गोष्ट फार महत्त्वाची होती. जशी त्यांनी जे आहे ते खीर सेवन केली, शरीरात थोडीशी ताजगी आली, फ्रेशनेस आला, थोडंसं बरं वाटायला लागलं. तर त्यांनी जे आहे ते काय केलं? श्वासावरती ध्यान एकाग्र केलं. श्वासावरती जसं ध्यान एकाग्र केलं तसं त्यांना कुशल चित्ताची प्राप्ती झाली. चांगलं चित्त जे आहे, चांगलं चित्त कोणतं? जे विचारात अडकत नाही, जे इकडला तिकडला विचार करत बसत नाही. ठीक आहे. जे झालं गेलं असेल ते सोडून देत, त्याला चांगलं चित्त म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही धरूनच ठेवत असाल तर ते चांगलं चित्त आहे का? हे लक्षात घ्या. कोणाचं असं धरून ठेवायचं नसतं. धरून ठेवणारं चित्त दूषित असतं. आणि दूषित चित्तामागं दुःख येत असतं. जेवढं तुमचं चित्त दूषित तेवढं तुम्ही दुःखी, आणि जेवढे तुम्ही दुःखी तेवढं तुमचं चित्त दूषित, असं लक्षात घ्यायचं. हे असं गणित आहे सीधं. त्याच्यामुळे जे आहे का चित्त दूषित आहे? कारण की धरून ठेवून राहिलेलो आपण एखादी गोष्ट, सोडूनच नाही राहिलेलो आहोत. तर बोधिसत्व सिद्धार्थानं काय केलं?
सोडायला लागलेत. जे जे धरलं होतं ते सगळं सोडणं. जसं जसं सोडणं सुरू केलं तर पहिले जे आहे त्यांनी काय धरलेला होता, आपलं जे आहे ते विचार धरला होता चित्तामध्ये, तो सोडला. मग काय, श्वासावरती चित्त एकाग्र करायला लागले. श्वासावरती चित्त एकाग्र झाल्यानंतर काय झालं, कायेवरती चित्त प्रतिष्ठित झालं. काय पाहायला लागलेत, काय म्हणजे आपलं शरीर, आपलं स्वतःचं शरीर पाहायला लागलेत. आतापर्यंत जे आहे ते दुसऱ्याचंच पाहत होतं ना. आता तुम्ही तुमच्या विचार करा, तुम्ही जर 24 घंट्याचं जे आहे ते पाहणी कराल ना तुमचीवाली, तर तुम्ही स्वतःकडं तुमचं लक्षच नाही आहे. लक्ष आहे दुसऱ्याकडं. सून अशी करते, सासू अशी करते, पोरगं असे करते, शेजारचा असा करते, असं चालू आहे ना. दुसऱ्यांचाच विचार चालू आहे. स्वतःचा विचार आहे का? तुम्ही अध्ययन करा वाटल्यास, तुम्ही स्वतःचा विचारच नाही आहे. स्वतःच्या कायेचा कधी कधी बघितलं, स्वतःची काया कशी आहे डोळे लावून. जेव्हा आपण डोळे लावून पाहतो तेव्हा आपल्या स्वतःची काया आपल्याला दिसते कशी आहे ना. तर भगवान गौतम बुद्धाला स्वतःची काया दिसली कशी आहे. नंतर पहिले जे आहे तेच चालू होतं की मोठे मोठे संत महापुरुष होऊन गेलेत ना, त्याने सांगितलं तप करा लागते नाही का, एका पायावर उभं राहा लागते, पाण्यामध्ये उभं राहा लागते, जेवण कमी 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 करत आणा लागते, मग शेवटी एका अन्नाच्या कणावरती या लागते नाही का. तप करा लागते. दुसऱ्यानं सांगितलेलं, जसं जसं दुसऱ्यांना सांगितलं तसंच करत होते ते. स्वतःकडे कधी पाहिलं का, स्वतःचा कधी विचार केला का? स्वतःचा हाडाचा सांगाडा करून टाकला त्या माणसानं, पण स्वतःचा विचार केला का? असंच असते आपलं. आपणही स्वतःचा कधीच विचार करत नाही. दुसऱ्यांना सांगितलं ना तप करा, दुसऱ्यानं सांगितलेल्यानुसारच तुम्ही करायला लागता, स्वतःचं काहीच करत नाही. तर हे कसा मार्ग असं होता, कोणता, तपाचा. दुसरा एक मार्ग होता भोगाचा, जो खा प्या मजा करायला लावायचा. तर शुद्धोधनानं काय कमी केलं होतं का त्यानं? खा पे मजा कर, राजाचा पोर कायस तू. कोणतं काम करायचं नाही, कष्ट करायचं नाही. 3-3 बंगले बांधून दिले होते त्यांच्यासाठी. खूप भोग घे जीवनामध्ये, खूप खा, खूप पे, खूप मजा कर, नाच गाणे ऐक. सगळ्या अप्सरा जे आहे, सगळ्या तरुण पोरी त्यांच्या समोर जे आहे तशा फिरक्या घालत होत्या ना. परंतु त्या मार्गामध्ये सुद्धा सत्य आहे का? तो मार्ग सुद्धा तुम्हाला जे आहे ना कुठे घेऊन जाते? दुःखामध्येच घेऊन जाते. तुम्ही खूप खाणं पिणं सुरू करा बरं, खूप खा प्या. रोजचं मटण आणा, मटण खा, मछली खा, चांगलं तेल मसाल्याचं खा, भरपूर दारू प्या. का होईल? शरीर कसं होईल? त्यानेही खराबच होईल ना. होईल का नाही होणार? रोग होईल तुमच्या शरीरामध्ये, रोग जन्माला घेईल. म्हणजे दोन्ही अंत कसे आहेत? खा प्या मजा करायचा आहे अंत चांगला नाही आहे, आणि दुसरा तप करायचा मंत्र अंतही चांगला आहे. त्याची अति मातीमध्येच घेऊन जाणारी आहे. बरं झालं बोधिसत्व सिद्धार्थाला अक्कल आली तर, आणि त्यांनी जे आहे ते विचार केला का हे शरीरच नाही राहिलं, हे तपाच्या मार्गाने गेलं तर यानं मरणच आहे. तर बरं, एवढं तप करणं चांगलं नाही आहे. आणि मग जे आहे त्यांना असं वाटलं का अरे सोडून द्यायचं. बरं झालं अक्कल आली त्यावेळेस. अक्कल जर नसती आली तर तो माणूस तिथेच मेला असता, कुठचा पुत्र झाला असता. तर मारासाठी जे आहे ते व्यवस्था तयारच आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. जागोजागी जे आहे ते व्यवस्थेनं तुम्हाला मारासाठी जे आहे ते असे अनेक धर्म तयार केलेले आहे. आताही लोक मरूनच राहिलेले आहेत. तिकडं आंघोळ करायला जातात ना, तिथं मरून येऊन राहिलेले आहेत. मारासाठी जे आहे ते व्यवस्था तयारच आहे तुम्हाला. असे नाही तर असे मरा देवाच्या नावानं. काय तिथं चाललेत, ट्रेनमध्ये जागा नाही बसाले. आणि अंधश्रद्धा केवढी मोठी का तिथच्या पाण्यानं आंघोळ केलं तरच पाप धुतले जाते. हा झाला आपला तर्क. मग त्याला कुठे तेवढा तर्क करण्यासाठी तेवढी अक्कल तर पाहिजे. अक्कलच मी इथली व्यवस्था तुमची अक्कलच मारायचं काम करत. अक्कल म्हणजे प्रज्ञा. ही जी प्रज्ञा करताना तुम्ही, प्रज्ञा म्हणजे अक्कल.
हे लक्षात घ्या. आणि अक्कल यासाठी टाईम लागते, अशीच नाही. जसं तुमच्या 32 दाड्यामधले शेवटचे 2 दाडे कोणते आहेत? अक्कल दाडा. ते याले जे आहे ते 30-32 वर्ष लागतं तेव्हा अक्कल दाडे ते. हे लक्षात घ्या. प्रौढ झाल्याशिवाय, तशी प्रज्ञा प्रौढ झाल्याशिवाय कोणी लोक मरूनही जाते तरी अक्कल येत नाही. तुम्ही म्हणता ना तुमच्या घरच्या वरच्या लोकांना एवढा मोठा झालास, सांड्यासारखा जे आहे ते एवढा मोठा पोकलास तरी अक्कल नाही आली. समजलं की नाही समजलं? भगवंत म्हणायचे त्या काळामध्ये, आता हे आपली भाषा आहे, आपली गावठी भाषा आहे, सांड्यासारखा पोकलास तरी अक्कल नाही आली. त्यावेळेस भगवंत म्हणायचे मनसानी तसं वड्डन ती पय्या, तसं मांस वाढलं अक्कल नाही आली. नुसतं मांसच वाढत राहिलेलं आहे. समजले की नाही समजले? अक्कल म्हणजे प्रज्ञा. तर भगवान गौतम बुद्धाला सुद्धा 36 वर्षापर्यंत अक्कल नव्हती, हे लक्षात घ्या. बोधिसत्व सिद्धार्थाला बरं झालं शेवटच्या क्षणावरती अक्कल आली. आणि त्यांनी जे आहे ते जे समाजानं दिलेले मार्ग होते ते सगळे सोडून दिलेत. सोडणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला पण सोडा लागेल. सोडल्याशिवाय बुद्ध शासनामध्ये जाता येत नाही, हे लक्षात घ्या. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी बोलून राहिलो तुमच्यासोबत. सोडल्याशिवाय जाता येत नाही. कोणी म्हणलं तुम्हाला चाल रे बाबा तिकडे, इथू बाबा बसू नये, आणि तो जो आहे तो तुमचं कल्याण करते, तर तुम्हाला अक्कल आली का? कोणी म्हणलं तिकडे जे आहे ते बुवा फरीत बसू नये, आणि तो तुझं कल्याण करते, त्याचा धागा बांधा लागते हातापायाले, तर अक्कल आली का? अक्कल नाही आली, लक्षात घ्या. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. लोक धाग्यातच अडकून आहे अजून आहे. त्याला असं वाटतं की हाताला धागा बांधला तर धागा रक्षण, कसं धागा रक्षण करेन? मला समजत नाही, धागा कसं रक्षण करेन तुमचं? तर आली का अक्कल? धागा कसं रक्षण करेन? करू शकते का? रक्षण कोण करेन तुमचं? तुमचं स्वतःचं चांगल्या मार्गाला गेलेलं मन रक्षण करेल, हे लक्षात घ्या. धागा रक्षण करणार आहे का? त्याच्यामुळे धागे बांधले असेल तर आताच तोडून टाका. धागे तुमचे रक्षण करत नाही, दोरे रक्षण करत नाही, गंडे रक्षण करत, धागे दोरे गंडे सोडून द्या. तुम्हाला असं वाटतं किती मूर्खपणे, किती बाहेर झालेत तुम्ही. हा इथं या व्यवस्थेनं बैताड बेलण्या लोकांचा समाज तयार केलेला. एवढे बैताड बेलणे लोक, यायला असं वाटते का तिथं जाऊन आंघोळ केली तर शुद्ध होऊन जाते, आणि एकाच दिवशी एवढी भीड करायची. अरे प्रकृतीमध्ये सर्वच टाइम जे आहे ते शुभ असते, अशुभ कोणताच टाइम नाही राहत. कधी सूर्य उगवताना असं म्हणतं का आता मुहूर्त पाहून उगवतो म्हणून, हा, आणि मुहूर्त पाहूनच मावळतो म्हणून? एवढी अंधश्रद्धा कधी म्हणते सूर्य? तर आपण काय एवढे बहाडायच्या मागे लागून राहिलेलो आहोत, आणि अजून आपण बहाडवून राहिलेलो आहोत. तर बैताड बेलण्या समाज तयार झालेला आहे. BBS समाज त्याला म्हणतो. मी काय म्हणतो त्याला? BBS समाज, भयाड बेलण्या समाज. आणि त्याच्यामध्ये हे धर्मांतरित बौद्ध त्याच्यापेक्षा भयाड बेलणे आहेत, म्हणजे अजून भयाड झालेत. ना धड इकडचे राहिलेत ना धड तिकडचे राहिलेत. एक तर तिकडचेच राहा नाही तर इकडचेच राहा. हे 50-50 कशाला करून राहिलेले आहेत? किती 50-50पणा. यायला जे आहे सर्वात जास्त सत्यानाश केलेला आहे, हे लक्षात घ्या. बाबासाहेबाच्या स्वप्नाचा चुराडा करून टाकला, बाबासाहेबांनी दिलेल्या प्लॅनिंगचा चुराडा करून टाकलेला आहे, बाबासाहेबानं केलेल्या मेहनतीचा सत्यानाश करून टाकलेला आहे. त्याला काहीच जाण राहिलेलं नाही. फक्त बाबासाहेबाची जयंती आली का धडक 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 नाचाचं, ठीक आहे, एवढ्यातच त्याला जे आहे ते समाधान वाटतं. हे बाबासाहेब असते यायला जोडे मारले असते, हे लक्षात घ्या. आणि हे जोड्याने जे आहे या धर्मांतरित बौद्ध लोकायला जे आहे ना, असं तुम्हाला पळता भुई सापडली नसती एवढी बाबासाहेबांनी तुडवलं असतं तुम्हाला धरून. ते का पोराला तसंच तुडवलं होतं तिथे आपल्या औरंगाबादमध्ये. हे पोरगं जे आहे ते गध्यावर बसलं आणि गध्यावर बसून गध्यासारखं अड्डावायला लागलं. अड्डावणं समजते तुम्हाला? हा, आणि बाकीच्याचं मनोरंजन करायला लागलं.
ते बाबासाहेबाला दिसल्याबरोबर बाबासाहेबांना असं असं तुडवलं त्याला धरून, खूप मारलं त्याला. बाबासाहेब रडायला लागले अक्षरशः. त्याला मारलं तो पोरगं तर रडत होता, बाबासाहेब रडत. पण माहीत आहे का म्हणजे तुम्हाला किती मेहनतीने शाळा काढलेली आहे, हॉस्टेल काढलेलं आहे शिकासाठी ना. मी म्हणतो म्हणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्राशन करायचं. तुम्ही गध्यासारखे जे आहे ते गध्याचं दूध प्यायला लागलेले आहेत ना, गध्यासारखं जे आहे ते बोंबलायला लागलेले आहेत. काही अर्थ आहे त्याच्यामध्ये? हे लक्षात घ्या. गाढवं झाले अक्षरशः लोक, ऐकतच नाही बाबासाहेबाचं. समजलं का नाही समजलं? किती शोकांतिक आहे, किती मोठी शोकांतिक आहे. आणि त्याच्यातले आपले काही लोक, बरेच लोक जे आहे ते तिथं गेलेत कुंभमेळ्याला. बरेच लोक गेलेले आहेत. आजी माझा मी दुसऱ्याचं कोणाला सांगतो, माझा स्वतःचा मावस भाऊ चालला गेला आपला बायकोला घेऊन, नवीन नवीन बायको, दुसऱ्या धर्मातली बायको होती त्याची. तिकडे गेला होता. अरे कुठं गेला होता म्हणलं, इकडे स्टेटस वेटस दिसले तर म्हणे कुंभमेळ्याला गेलो. खूप प्रेम आवलं, धन्य होऊन गेलास तू. हो, तर पत्नीनं कन्व्हिन्स केलं म्हणून आपण काय कन्व्हिन्स व्हायचं का? आपण करायला पाहिजे होतं तिला कन्व्हिन्स, तर तिने केलं आहे की नाही? किती मोठी जी आहे ते दुर्दशा आहे समाजाची. तर ह्या अशा दुर्दशाच्या अवस्थेला, हीन अवस्थेला, पतित अवस्थेला गेलेल्या समाजामध्ये आम्ही जे आहे सर वगैरे, वाणी सर, वाणी मॅडम आणि सगळे टीम जे आहे ते धम्म आपल्या घरी, तुमच्या घरी घेऊन येऊन राहिलेले आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला कन्व्हिन्स करून राहिले की बाबा रे असं करू नका. तुम्ही बाबासाहेबाला असं जे आहे ते बाबासाहेबाच्या मिशनला, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माला असं गालबोट लावू नका, त्याला कलंकित करू नका. हे लक्षात घ्या. का गरज आहे तुम्हाला जे आहे ते देवी देवतांना मानण्याची? का गरज आहे तुम्हाला बाबा बुवा करण्याची? का गरज आहे तुम्हाला जे आहे ते त्यांचे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार करायची, उपास तापास करायची? का गरज आहे तुम्हाला? करायचं आहे तर भगवंताच्या शासनामध्ये आहे ना, प्रत्येक महिन्याचा 1 दिवस उपोषित करा म्हणते ना. तुम्हाला करू शकता ना तुम्ही उपोषित, बिना देवाच्या नावानं, बिना धर्मानं उपोषित करू शकता. त्याचा फायदा होते शरीराला. करा, अष्टमीला करा, दर अष्टमीला करा, पौर्णिमेला करा, अमावस्येला करा, करू शकता ना. हे काहीच नाही, हे पासंगातही नाही बसत बाबासाहेबाच्या भगवान गौतम बुद्धाच्या. तुम्ही याच्या नादी लागता. अरे भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत, भगवंतासारखे कोणी आहे श्रेष्ठ या जगात? तुम्ही ते एखादी दिवस चाल जा आमच्यासोबत, आम्ही दाखवतो तुम्हाला. अजंताला नेतो, साचीले नेतो, तिथे ते शिल्पपट पाहाल ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये जे आहे सारेच्या सारे भगवंताला वंदन करून राहिलेले आहेत. ज्या देवी देवतांना तुम्ही मानता ते सगळे देवी देवतासुद्धा भगवंताला वंदन करतात. माणसं, जनावरं, सारेच्या सारे जे आहे ते लोक, जेवढे जे आहे ते तुमच्या मनामध्ये आहेत ना, जे आहे हे सगळे मनातले चित्र आहेत. तिथं काही रियालिटी काहीच नाही. देवदेवता अस्तित्वातच नाही राहत. हे मनातली रियालिटी आहे. ते सुद्धा भगवंताला सर्वश्रेष्ठ मानता. तर तुम्ही जे आहे ते डायरेक्ट भगवंताशी काहून नाही संपर्क करत? तिकडंच डायरेक्ट फोन लावा ना डायरेक्ट भगवंताले. इकडे जे आहे ते वशिलेबाजी काय करता दुसऱ्याकडून. समजले का नाही समजले? ह्या चपराशी आले का वगाऊची जे आहे ते तुम्ही हे करता, हे चपराशी आहेत. चपराशी नाही, हे पासंगातच नाही बसत. हे लक्षात घ्या. चपराशी नाही आहेत, हे पासंगातच नाही बसत. समजले का नाही समजले? ज्याला तुम्ही मानता, ज्याची पूजा करता, ज्याची भक्ती करता, तुम्हाला मानाचं आहे, पूजा करायची भगवंताची करा, श्रद्धा ठेवायची आहे भगवंतावरती ठेवा. हे लक्षात घ्या. ते सर्व बाबासाहेबांना भगवंताला मानलेलं आहे ना. भगवंत म्हणजे कोण? भगवान बुद्ध. हे लक्षात घ्या. तर त्याला जे आहे तुमच्या बापानं भगवान गौतम बुद्धाला मानलेलं आहे, तर तुम्हाला मानायला एवढं का जड जाऊन राहिलेलं आहे की नाही? का जड जाऊन राहिलेलं आहे? का तुम्ही त्यांचे खरे औलाद नाही होऊन राहिलेले आहे? तिथे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे? समजले का नाही समजले? बाबासाहेबाच्या नावानं सारं तुम्ही जे आहे ते घर भरलेलं आहे आपलंवालं, आणि त्या बापालाच तुम्ही जे आहे ते त्या बापाचा धर्म नाही मानत.
ज्या बापानं तुम्हाला भगवंताचा धर्म दिलेला आहे आणि भयाडाच्या मागं लागतात, हे बैताड बिल्ले आहेत. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना तुम्हाला बुद्धिजीवी बनायला सांगितलं का बैताड बिल्ले बनायला लागला? हे लक्षात घ्या. काय बनत आहात तुम्ही? बुद्धिजीवी बनत आहात का बैताड बिल्ले बनत आहात? तर भयाड बनायचं नाही. लक्षात घ्या. बुद्धिजीवी बनायचं. आपली परंपरा कोणती आहे? पाहन पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड. ह्या परंपरेतले लोक आहोत ना आपण. काय म्हणतात कबीर साहेब? पाहन पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड, तासो तो चक्की भरी पीस खाए संसार. अरे त्याच्यापेक्षा जे आहे ते जातं तिले मी जे आहे ते रोज अगरबत्तीने मोमबत्ती लावी, कारण की त्या जातं दळल्यामुळे पीठ तरी भेटते. हे बिना दगड धोंड्याचे जे आहे ते मागं लागायचं कशाला? एवढी मती जी आहे ना आपली घाण आपण ठेवलेली आहे. लक्षात घ्या. बाबासाहेबाच्या धर्मात येऊन, बाबासाहेबांना दिलेल्या धर्मात येऊन आपली मती आपण काय केलेली आहे? एवढी घाण ठेवलेली आहे. तर आपण जे आहे ना ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. हे लक्षात घ्या. सोडल्याशिवाय बुद्ध शासनामध्ये येता येत नाही. जसं भगवंतानी सगळे धर्म सोडलेत बोधिसत्व सिद्धार्थांनी, तेव्हा कुठं ते बुद्ध धर्मात आलेत आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. तसं आपल्याला सोडावं लागणार आहे. सोडल्याशिवाय आपलं कल्याण नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि या धर्माचा, या बाबीचा तुम्हाला प्रचार प्रसार करायचा. जिथे जाल तिथे तुम्ही ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करा का बाबासाहेबांना 5 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. ती प्रतिज्ञा काय आहेत? तो विनय आहे. काय आहे? विनय आहे. की असं करा. विनय काय करायला लावते? असं करायला लावते. तुम्ही हा विनय पाळला नाही ना तोपर्यंत तुम्ही धम्मामध्ये येऊ शकत नाही. आलं लक्षात? तर हा विनय पाळणं फार महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्या. आणि हा विनय आपल्याला इथं लष्करी बागमधल्या प्रत्येक घराघरीत घेऊन जायचा आहे. मला माहीत आहे चांगल्या पद्धतीने लष्करी बाग कसा आहे म्हणून. समजले की नाही समजले? मी इथं पाचपावलीमध्येच राहिलेलो होतो या विहारात. इथे 5 वर्ष काढलेले आहेत, त्याच्यामुळे मला माहीत आहे. चिवर घेतलं होतं हां, तुमच्या एरियामध्ये खूप चारिका केलेली आहे मी. समजले की नाही? तर मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर आपल्याला जे आहे घरोघरी जाणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येकजण बाबासाहेबाच्या धर्माचे धर्मप्रचारक आहात. तुमच्या हाती बाबासाहेबांनी धर्म दिलेला आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला घरोघरी जायचं आहे इथे आणि घरोघरी जाऊन त्यांना सचेत करायचं आहे की बाबा रे, व्यवस्थेच्या नादी लागू नका. तुम्ही शिकार झालेले आहात. या समाजामध्ये 2 व्यवस्था काम करतात. एक आहे भगवान गौतम बुद्धाची, जे तुम्हाला शहाणं बनवतं, बुद्धिजीवी बनवतं, आणि दुसरी आहे मनूची व्यवस्था, जे तुम्हाला मूर्ख बनवते. हे लक्षात घ्या. भयाड बनवते अक्षरशः. तर तुम्ही भयाड बनवू नका. व्यवस्थेला जे आहे ते चॅलेंज केलं पाहिजे आपण, आणि त्याला जे आहे या भारतभूमीतून हकलून लावलं पाहिजे. ही खरी आपली जे आहे ते काय आहे? देशभक्ती आहे. हे खरं आपलं राष्ट्रप्रेम आहे. हे खरं आपलं जे आहे ते मानवसेवा आहे. मानवसेवा आहे. लक्षात घ्या की त्यांचं कुठलंही प्रकरण, कुठलीही क्रिया, त्यांचा कुठलाही प्लॅन आपण सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही. हे लक्षात घ्या. आपण मनुवादाच्या विरोधात आहोत. माणसाच्या विरोधात आहोत का? आपण कोणाच्या विरोधात आहोत? विचारसरणीच्या विरोधात आहोत. विचारसरणी ही आपल्याला दाढ आहे. आपल्या पूर्वजांना सुद्धा तेच काम केलं. विचारसरणीशी तडजोड केली नाही. आपण सुद्धा त्यांचे लेकरं आहोत. विचारसरणीशी तडजोड करायची नाही. तथागताचा धम्म आपल्याला फॉलो करायचा आहे. कुठल्याही हालतीमध्ये करायचं आहे. त्यानं आपलं भलंच होणार आहे. त्यानं नुकसान होणार नाही. त्यानं आपलं कल्याणच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे हा उपक्रम आपण चालू केलेला आहे या ठिकाणी, आणि तुम्ही त्या उपक्रमाला खतपाणी देत आहात, कुशल कर्म करत आहात, कुशल चित्ताची निर्मिती करत आहात. ह्यातून तुम्हाला पुण्य संपादन होणार आहे. लक्षात घ्या. आणि हा खरा जो आहे तो हे खरं स्नान आहे. वास्तविकता जे खरं स्नान आहे ना, या भारतीय लोकांना जर सवय लावायची तर या स्नानाची सवय लावायची आहे. धम्माच्या ज्ञानानं आंघोळ झाली पाहिजे. समजले का नाही समजले? हे खरं स्नान आहे.
तर हे खरं स्नान आपण काय केलं पाहिजे, लोकांना या स्नानाची सवय लावली पाहिजे की बाबा रे धम्मामध्ये येऊन धम्माचं स्नान कर. हे स्नान उच्च कोटीचं स्नान आहे, नाही का. आणि हे स्नान जे आहे आपल्याला प्रत्येक रविवारला घरोघरी जाऊन लोकांना करून घ्यायचं आहे. या स्नानानं त्यांची शुद्धी होणार आहे, परिशुद्धी होणार आहे. कशानं होईल, धम्मानं होईल. तर जरूर या, इतर लोकांना सांगा, प्रवृत्त करा त्यांना की बाई तुझ्या घरी आज घ्या, दादा तुझ्या घरी आज घ्या. आणि हा जो उपक्रम आहे हा घरोघरी न्यायचा. धम्म, तथागताचा धम्म आणि तथागताचा श्रावक संघ जो आहे तो तुम्हाला काय करणार आहेत, खरा मार्ग दाखवू शकतो. आम्ही कोण आहोत, आम्ही तथागताच्या श्रावक संघातले लोक आहोत. हे लक्षात घ्या. कोण आहोत आम्ही, धम्म सांगून राहिलो आहोत. कोणाचा धम्म सांगून राहिलो, तथागताचा. हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना. तर हा खरा उत्सव आहे तुमच्या घरी. आज कोणाचं घर आहे, धोंगडे दादानं, धोंगडे आईनं जे आहे ते, हा खरा उत्सव तुम्ही घेऊन, हा खरा तुमच्या घरी आजचा सण आहे. हा दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण आहे. धम्मोत्सव म्हणतात याला, धम्माचा उत्सव करणे. हा किती मोठा उत्सव आहे, लक्षात घ्या. तुम्ही घेतलेला आहे, प्रत्येकाच्या घरी घ्या. हा सण म्हणून साजरा करा. हा दिवस जो धम्मश्रवणाचा दिवस असतो तो सणाचा दिवस म्हणून साजरा करा. आणि सणासारखं, सणाच्या दिवशी कसं तुम्ही एकदम आनंदात राहता आणि आपल्या घरी जे आहे ते प्रसन्न वातावरण ठेवता. हे करू का ते करू, ते करू का ते करू, असा भाव असला पाहिजे तुमचावाला धम्माचा उत्सव साजरा करण्याचा. तर होप मी तुम्हाला जे आहे ते ही आशा करतो की प्रत्येकानं आपल्या घरी हा धम्मोत्सव साजरा करावा. आणि हा कारवा बाबासाहेबाचा दिलेला, बाबासाहेबांनी सांगितलेलं काम आहे हे जे तुम्ही करतो आहोत. दर रविवारला एकत्र या आणि धम्मश्रवण करा, हे लक्षात घ्या. तर हे कार्य आपण हाती घेऊया आणि निरंतर लोकांची मनाची, बुद्धीची साफसफाई करूया. हे साफसफाई केल्याशिवाय जमणार नाही, लक्षात घ्या. लोक मूर्ख झालेले आहेत. त्यांचा दोष नाही, व्यवस्थेने त्यांना मूर्ख बनवलेला आहे. आपली लढाई व्यवस्थेशी आहे, हे लक्षात घ्या. समजले की नाही. आणि तिथून त्यांना बाहेर काढायचं. तर कोण कोण घेणार आहे आता याच्यानंतर, कोणाच्या घरी घ्यायचं, करा हात वर. तर कोणा ते प्रणिता तांबे मध्ये त्या नाही आल्या आज, कुठे कामानिमित्त गेल्या, पण पुढच्या रविवारी हां, प्रत्येकाच्या घरी घ्या. आणि ह्यासाठी लाजायचं नाही, घाबरायचं नाही, कुठलाही प्रमाद करायचा नाही. कारण हे चांगलं काम आहे ना. चांगलं काम करायसाठी का बरं एवढं जे आहे ते विचार करायचं, त्याच्यासाठी विचार करायचा नाही. चांगल्या कामासाठी विचार करायचा नाही. 4 लोक येतील, आम्ही तुमच्या घरी येऊ, असं कुठं कुणाची वेळ आहे जी, असं आहे का वेळ. आम्हाला 17 वेळा जे आहे ते बोलवा तरी आम्ही येऊ शकत नाही येणार आम्ही. बाकीच्या कामासाठी येतच नाही. आणि असंही तुम्ही शेजारी राहता तरी जाता का एकमेकाचं मुख सुद्धा पाहत नाही. राहते ना आपण आपापल्या कामामध्ये व्यस्त. पण हे माध्यम आहे एकामेकाला बोलवायचं आणि एकामेकाप्रती जे आहे आपल्या संवेदना, भावना व्यक्त करायच्या. आपल्या घरचं त्यांना काही देण्याचं, त्यांच्या घरचं आपण काही घेण्याचं. हा काय हे माध्यम आहे ना. दुसरं कोणतं माध्यम आहे तुमच्याजवळ आता, काही राहिलेलं आहे. आणि असे कोण येतात तुमच्या घरी, कोणीच नाही येत कोणाच्या घरी, हे लक्षात घ्या. केवळ धम्म आहे जे तुम्हाला एकामेकाच्या घरी बोलवू शकतो. आणि त्या धम्माच्या माध्यमातून तुम्ही एकत्रित येऊ शकता. दुसरं कोणतंच माध्यम नाही. त्याच्यामुळे हे माध्यम विकसित करा. आपापल्या घरी बोलवा प्रत्येकानं आणि प्रत्येकाला ही संधी द्या. समजलं की नाही, समजलं, आलं लक्षात. चल ठीक आहे. एक वर्ष झालं सर.